नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, व्रत वैकल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी पारायण करण्यासाठी शुद्ध अतिशय महत्त्वाचा मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी, आपल्या घरात धनाची भरभराट राहावी यासाठी करत असतो। पण या बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होतेच होते। पण आपण जे गुरुवारचं महालक्ष्मी व्रत करणार आहोत ते सुद्धा आपलं सुफल संपूर्ण होतं। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिना 2025 पासून सुरू होत आहे। यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आले आहेत, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे, हे सर्व तारखेसह मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसेच अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री, नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे। या महिन्यामध्ये दान धर्मही केला जातो। बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यात तीर्थक्षेत्री स्नान करतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही। मग आपण काय करायचं? पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल, ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं। किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून, आणि ते पाणी तुम्ही एक टोपण रोज आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं। बघा, यावर्षी शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं। ते असं की तुमच्याकडे जर काल निर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, त्यामध्ये 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री 4:59 असं दिलेलं आहे आणि त्यानंतर 19 तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि 20 तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे। आता उदय तिथीनुसार 19 तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि 20 तारखेला सकाळी 7:12 अमावस्या संपत आहे। म्हणजेच 20 तारखेला सुद्धा ती उदय तिथीनुसार असणार आहे। 20 तारखेची अमावस्या तिथी सुद्धा सूर्याने बघितलेली आहे, म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत। त्यामुळे आपण 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि 18 डिसेंबर 2025 हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे। मार्गशीर्ष महिन्यातील सुरुवात ही 21 नोव्हेंबर 2025 होत आहे, पण त्या दिवशी शुक्रवार आहे। मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025 असणार आहे। मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबर 2025 असणार आहे। मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबर 2025 असणार आहे आणि 18 डिसेंबर 2025 शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून याच तारखेला आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेप लावायचा आहे। जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याचं रोज पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे। माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे, ती रोजची किरकिर आहे, भांडण आहेत, आजारपण आहे, वास्तुदोष आहे, या सगळ्या दोषांमुळे होणारे जे त्रास आहे ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता नांदत आहे असा तुम्हाला अनुभव येऊ लागतो। त्यामुळे शक्य झालं तर दररोज हळदीचे लेपन करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर हळदी किंवा कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे। जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर प्रत्येक गुरुवारी दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर, गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जो आपल्या पूजेमध्ये ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे। मला जर जमलं 16 वेळा सुक्तम म्हणून तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता, पण हे शक्य नसेल तर 108 वेळा माता लक्ष्मीचा जोही मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणून कुंकुम अर्चन करण्याचा प्रयत्न करा। बघा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर रात्री उपवास सोडतात। हो, हे असंच करायचं असतं, पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना, तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाचे
पदार्थामध्ये तिखट मिठाचा वापर करायचा नसतो. तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना जेवताना आपल्याला एकच वेळा खायचं असतं आणि त्या खाल्ल्यानंतर आपला उपवास सुटत असतो. दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो, पण ते गोड खायचे असतात. तुम्ही फळ खाऊ शकता, तुम्ही साबुदाण्याची खीर वगैरे खाऊ शकता, रताळे वगैरे खाऊ शकता, पण तिखट मीठ टाकून फराळाचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकत नाही. तरी खरी पद्धत ही अशी आहे, पण बघा तुमच्या भागानुसार, तुमच्या घरानुसार, तुमच्याकडे हे व्रत करण्याची जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. पण जे खरी पद्धत आहे ते तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाही आहे. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे सात्विक अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि सात्विक अन्नाचा नैवेद्य आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो. त्यामुळे या दिवशी जेही काही स्वयंपाक बनवणार आहोत, भाज्या, वरण, तर त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे, कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी, उपवास सोडण्यासाठी पदार्थामध्ये याचा वापर केला जात नाही. तुम्हाला या दिवशी वरण भात, भाजी पोळी जोही काही स्वयंपाक बनवायचा असेल तो बनवा, पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे. माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरीमध्ये आवर्जून जर तुमच्याकडे केसर असेल तर केसराच्या 1-2 पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या केसरयुक्त खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आता खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता, तांदळाची बनवू शकता, रव्याची बनवू शकता किंवा मखण्याची सुद्धा बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थाची खीर बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला, नैवेद्य दाखवायला, आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्ही 4 गुरुवारमध्ये काउंट करू शकता, कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं. आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला, मासिक पाळीमध्ये वगैरे गेला, तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का? तर बघा, बरेच जण म्हणतात हो करावं, पण खऱ्या अर्थाने मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवार व्रत आहे, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं. पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात, शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावे, पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. आता हा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं, मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल, फरशी नाही पुसली तर कशी चालेल, पूजा मांडणी करायची असते, मग उपवास असतो, केस न धुता उपवास कसा करायचा? तर बघा, गुरुवारी जर आपण केस धुतले, गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली, तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य, दरिद्री आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धनधान्य आपलं घर भरून राहावं. आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढता, फरशी पुसताय, डोक्यावरून स्नान करताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचे, म्हणजेच बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं, बुधवारीच फरशी वगैरे पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचे ते पूजेची मांडणी करायची आहे. फक्त ती जागा पुसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते, पण बरेच जण मुद्दाम सकाळी ही पूजा करतात, कारण दिवसभर आपल्या घरामध्ये ही पूजा राहते, घरातील वातावरण प्रसन्न राहतं. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी केली तरी सुद्धा चालेल. आता जर सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही पूजा करून दूध, साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळी कथा वाचून सकाळीच आरती सुद्धा तुम्ही करू शकता. मग संध्याकाळी काय करायचं, परत दिवा लावायचा, धूप दीप ओवाळायचं, जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल परत त्याचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. कथा सकाळी वाचली असेल तर संध्याकाळी वाचण्याची गरज नाही, पण सकाळी तुम्ही कथा वाचलेली नसेल तर संध्याकाळी कथा सुद्धा वाचायची आणि रात्री मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. पहिल्या गुरुवारी वापरलेले नारळ आपल्याला 4ही गुरुवारी कळशावर वापरायचा आहे. समजा त्या नारळाला तडा गेला, त्या नारळामधलं पाणी आटलं, तर मग तो नारळ विसर्जित करायचा आहे, प्रवाहित करायचा आहे. दुसरा नारळ घेऊन तो कळशावर ठेवायचा आहे, पण तडा गेलेला किंवा पाणी आटलेला नारळ पूजेला कधीही वापरायचा नसतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूची सुद्धा सेवा केली जाते. जिथे भगवान विष्णूंचा वास असतो, ज्या घरामध्ये वास्तूमध्ये ती वास्तू सोडून, ते घर सोडून
माता लक्ष्मी कधीही जात नाही. त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभरात दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा, तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर दररोज तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता आणि हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल. संस्कृत म्हणून का मराठी म्हणून दोन्हीही तेवढंच प्रभावी आहे. फक्त फरक एवढा आहे, मराठी व्यंकटेश स्तोत्र 108 ओव्यांचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र फक्त 15 ओव्यांचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर संस्कृत व व्यंकटेश स्तोत्र रोज 21 वेळा संपूर्ण मार्गशीर्ष महिना म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 3 रात्रीचे व्यंकटेश स्तोत्राचे सेवासुद्धा करू शकता. याशिवाय संकल्पयुक्त 1, 3, 5, 7, 11, 21 सत्यनारायण युद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता किंवा फक्त सत्यनारायण पूजा कथा दररोज मार्गशीर्ष महिना तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचन शक्य नसेल तर मोबाईलवर ऐका. वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका. बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात. तसेच तुम्ही विष्णू सहस्त्र नामवली म्हणत म्हणत दररोज आपल्या देवाघरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पारायण देखील करू शकता. स्वामी चरित्र राममृताचे पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता, गुरुचरित्र पारायण करू शकता, भगवद्गीता तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद भगवत तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करू शकता, संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता. म्हणजे ज्या कोणत्या ग्रंथाचे तुम्हाला पारायण करायचं असेल त्या ग्रंथाचे प्रत्येक ग्रंथाचे पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, विष्णू सहस्त्रनामवली म्हणू शकता, वेगवेगळी पारायण करू शकता. काही शक्य नाही झालं तर आपल्या देवाघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णाचं एक तुळशीपत्र तर नक्कीच अर्पण करू शकता. त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे. मार्गशीर्ष महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि काही कारणाने काही अडचणीमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरणं झालं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून तुम्ही कुलदेवीची ओटी भरा. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 1, 3, 5, 7, 11, 21 असे दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करू शकता. बघा खूप मोठी पूजा मांडणी, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही. या साध्या सोप्या गोष्टी, साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरीसुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात. शेवटी श्रद्धा, भक्ती आणि विश्वास महत्त्वाचा आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.